जनतेनं राष्ट्रवादीला अधिकृत मान्यता दिली। खरी राष्ट्रवादी आमचीच हे पुन्हा सिद्ध झालंय असं भुजबळांनी आता म्हटलेलं आहे। अजित पवारांची गटनेतेपदी निवड करण्यात आली असं प्रफुल्ल पटेल म्हणाले। अजित पवार घेतील तो निर्णय सर्वांना मान्य असेल असंही विधान पटेल यांनी आता केलेलं आहे। आणि या जनादेशाप्रमाणे आता एवढं स्वच्छ झालेलं आहे की अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे तिला जनमान्यता सुद्धा आहे, हे सुद्धा सिद्ध झालं। मागच्या वेळेला काय निवडून आलेले आमदारच इकडे होते वगैरे, पण आता जनतेचाच कौल असा आहे। त्यामुळे एक मोठा प्रश्न जो आहे मग तो कायद्याच्या दृष्टीने सुद्धा सुटला आणि जी काही एक प्रकारची अम्बिग्युटी किंवा गोंधळाची परिस्थिती ती अजिबात आता राहिलेली नाही। आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळाची बैठक झाली। नवनिर्वाचित सर्व निवडून आलेले आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदारांचा इथे आम्ही अभिनंदन केलं, त्यांचा सत्कार केलं आणि त्याचबरोबर आम्ही सगळ्यांनी एकमतानं आमचे नेते अजितदादा पवार यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळाचे नेते म्हणून केली आणि यापुढे जे काही वाटचाल करायची असेल, वाटाघाटी करायची असेल तिन्ही पक्षांमध्ये, त्यासाठी अजितदादा यांना सर्वांनी अधिकार दिला की आपण जे चर्चा कराल, जे निर्णय कराल ते आम्हा सगळ्यांना मान्य होईल।